जगातील सर्वात मोठा उत्सव जो 152 देशात साजरा केला जातो म्हणजे 14 एप्रिल भीम जयंती, आणि त्यासाठी पोहोचलेलो आहे आपण भीम जन्मभूमी महू मध्य प्रदेशला, जे इंदोर जवळ आहे. तुम्ही पाहू शकता डॉक्टर आंबेडकर नगर हे रेल्वे स्टेशनचं नाव दिलेलं आहे आणि आपण पोहोचलेलो आहे आता भीम जन्मभूमी. हेच ते स्मारक जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालेला होता आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थी ठेवलेल्या आहे. आणि हे पवित्र असं स्मारक, तुम्ही गर्दी पाहू शकता, लाखोंची गर्दी आहे. आज 14 तारीख आहे. हजारो लोक, लाखो लोक इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दरवर्षी नमन करायला येत असतात, अभिवादन करायला येत असतात आणि येथून एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा घेऊन जात असतात. आतमधील हे दृश्य आहे ज्या ठिकाणी पूर्ण स्तूपामध्ये डॉक्टर आंबेडकरांचे दुर्मिळ असे फोटो लावलेले आहे आणि खूप लोक बाबासाहेबांना वंदन करत आहे, अभिवादन करत आहे. काही बुद्ध भिक्खू म्हणजेच भंतेजी सुद्धा येथे बसलेले आहे. त्यांना सुद्धा काही लोक दक्षिणा देतात आणि वंदन करून जातात. तर अशा प्रकारे हा नजारा आहे मित्रांनो. यावर्षी कोण कोण भीम जन्मभूमी मौला आलेला आहे आणि आपापल्या गावातील भीम जयंती 14 एप्रिल तुम्ही कशा प्रकारे साजरी केलेली आहे हे प्लीज कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून, कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या गावातून, कोणत्या राज्यातून पाहत आहे हे सुद्धा सांगा. तर मित्रांनो, आता आपण या स्तूपाच्या बाहेर निघत आहे आणि बाहेरचा नजारा तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारचे हे दृश्य आहे. या पायऱ्याने खाली गेल्यानंतर समोर असा एक रस्ता आहे आणि तिथे एक स्टेज आहे आणि खाली सुद्धा लोक बसलेले आहे. खरं तर लोकांची आता येण्याची गर्दी वाढत आहे. सध्या सकाळची वेळ आहे आणि पब्लिक थोडी कमी आहे. आणि हेच ते स्मारक आणि स्मारकाच्या ठीक खाली म्हणजे समोर प्रचंड मोठी अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा, मूर्ती इथे लावलेली आहे. आणि एक छोटीशी मूर्ती जे काही स्तूपाच्या अगोदर स्थापन केलेली होती असे म्हणतात. आणि त्यांना सुद्धा लोक नमन करतात, अभिवादन करतात. ज्यांना या मोठ्या मूर्तीला हार घालणे शक्य होत नाही ते लहान मूर्तीला हार घालतात. आणि या 2 मजली स्तूपाच्या आपण आता खालच्या मजल्यावर जाणार आहे आणि खालच्या ठिकाणी काय आहे ते सुद्धा आता पाहणार आहे आपण मित्रांनो. तर अशा प्रकारचा हा हॉल आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा स्तूपाचा तळमजला आहे. आणि हे जे स्तूपामध्ये जे स्तूप लहानसा आहे या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थी तुम्ही पाहू शकता. त्या एका भांड्यात अस्थी ठेवलेल्या आहे आणि त्या अस्थीचं सुद्धा आपण आता दर्शन करून घेऊ, अभिवादन करू. अशा प्रकारे पूर्ण लोक इथे अभिवादन करतात. शक्यतो शुभ्र वस्त्र परिधान करूनच येथे पब्लिक आलेली असते. तुम्ही पाहू शकता जास्तीत जास्त लोक व्हाईट कपडेच घालून आलेले आपल्याला दिसतात. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अशा प्रकारची सुंदर अशी प्रतिमा, माता रमाई आणि मेजर सुभेदार रामजी सकपाळ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पिताजी यांचा सुद्धा इथे फोटो ठेवण्यात आलेला आहे. दुर्मिळ असा एकुलता एक फोटो आहे. दुसरा फोटो आपल्याला पाहायला सुद्धा मिळणार नाही. तर अशा प्रकारे आजची ही भीम जन्मभूमीचा छोटासा व्लॉग आहे. मी जास्त काही रेकॉर्ड करायचा प्रयत्न केलेला नाही, परंतु जेवढं माझ्याकडून रेकॉर्ड झालेलं आहे तेवढंच मी तुम्हाला दाखवत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही महार रेजिमेंटचे सैनिक इथे डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्याकरता आलेले आहेत. आणि बॉलिवूडचे ॲक्टर नसरुद्दीन शहा सुद्धा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरता मुंबईवरून आलेले आहेत, ज्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहे. हे तुम्ही पाहू शकता. इथे आईस्क्रीमच्या दुकानात आपल्या हाताने आईस्क्रीम बौद्ध बांधवांना वाटत आहे आणि त्यानंतर अभिवादन करण्याकरता सुद्धा गेलेले होते, परंतु मी एवढ्या दूर त्यांच्यासोबत पायी जाऊ शकलो नाही. ते 2 ते 3 किलोमीटर पायी अभिवादन करायला गेले आणि तिथून सुद्धा पायी चाले. तर
तर मित्रांनो, अशा प्रकारे आता दिवस जाऊन रात्र आलेली आहे आणि रात्रीचं ही लाइटिंग पहा किती सुंदर अशी दिसत आहे. आणि तुम्ही पाहू शकता अप्रतिम असा नजारा आपण बॅक साईडनं पाहत आहे. आम्ही आता इथं खूप मोठ्या प्रमाणात अशी फटाक्याची आतिषबाजी होत आहे. आता तुम्ही पाहूनच घ्या, एन्जॉय करा. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.
बाबाजी